एवढं मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आलो. ही आहे बजाजची पल्सर 180. आज मी या बाईकचं तुम्हाला पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. तुम्ही शॉर्टपर्यंत बनवणार स्टार्ट करतो पर्यंत गाडीच्या फ्रंटपासून. याच्यामध्ये तुम्हाला मेन म्हणजे असतात की गाडीच्या डिझाईनमध्ये तुम्हाला काही चेंजेस नसणार आहे, फक्त तुम्हाला असणारे फीचरमध्ये चेंजेस. ठीक आहे. हेडलाईट जो आधीचा होता 180चा तुम्हाला तो होता हॅलोजनमध्ये, आता हा तुम्हाला पूर्णपणे असणार LED मध्ये तुम्हाला दिलेला असणार आहे पूर्णपणे. ठीक आहे. दोघं साईडमध्ये होती डिलर दिलेली नाही ही साईडला लो बीम हाय बीममध्ये तुम्हाला LED दिलेली असते. वरचा वायझर पण तुम्हाला ऑलमोस्ट हा सेमच आहे याच्यामध्ये. ठीक आहे. ब्लिंकर तुमचे पहिले हॅलोजनमध्ये भेटत होते, आता तुमचे हे असणार आहे LED मध्ये दिलेली असणार आहे. ठीक आहे. आणि ही मॉडेल आहे कार्बन फायबरमध्ये. ठीक आहे. आणि पुढचे जे सस्पेन्शन जे असणार आहे ते टेलिस्कोपमध्ये दिले असणार आहे. ठीक आहे. 37 mm पर्यंत. आणि डिस्कची तुम्हाला साईज असेल हां 270 mm तुमची डिस्क साईज आहे. सेंटर तुम्हाला ABS पहिले दिली असणार आहे. दोघं साईडमध्ये हे रिफ्लेक्टर आहे आणि बायब्रिज तुम्हाला कॅलिबर दिलेली असणार आहे. ठीक आहे. आणि सिंगल नाही सॉरी डुअल हॉर्न दिलेलं असेल. आणि याच्यामध्ये तुम्हाला आपला जो असणार आहे OBD2 म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर जो ओडो या संदर्भात त्यामध्ये 2 दिले असणार आहे. ठीक आहे. हे बघा इथं हा एक आहे आतमध्ये आणि पुढे पण जायला या ठिकाणी इथं पण एक तुम्हाला ओझोन सिलेंडर दिली असणार आहे. हा इथं एक आहे. ठीक आहे. इंजिन तुमचं ऑलमोस्ट तुम्हाला पूर्णपणे ब्लॅकमध्ये असणार आहे. म्हणजे आधीची जी 1D होती त्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनचा जो कंपार्टमेंट होता हा पूर्णपणे हा वेगळा होता आधीचा याच्यामध्ये. पण आताचा तुमचा हा पूर्णपणे हा ब्लॅकमध्ये दिले असणार आहे. ठीक आहे. दोन तुम्हाला आपल्याला दिले असणार आहे. इंजिनची पण जी पण कॅपॅसिटी असणार आहे म्हणजे जी पण पॉवर अँड टॉर्क असणार तुम्हाला ऑलमोस्ट सिमिलर असणार आहे दिलेली. ठीक आहे. फक्त टँक पॅडवरती बघा टँकवरती तुम्हाला टँक पॅड दिले असणार आहे त्याच्याला आधीच्या प्रमाणे भेटत नव्हतं पण आताच्या प्रमाणात तुम्हाला भेटत होतं. ठीक आहे. आणि टाकी पण तुमची ही 15 लिटरपर्यंत दिलेली असणार आहे. आणि मायलेज पण तुम्हाला वरती असणार आहे की आपण किती याच्यामध्ये करू शकतो 30-40 तरी भेटतो. पण जसं आपण गाडीचा यूज करतो त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. पुढचा हा तो पार्ट आहे हा तुम्हाला हा सेमच असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. क्रोममध्ये होती सिल्वरमध्ये तुमची पल्सरची ब्रँडिंग दिली असते. याच्यामध्ये तुम्ही 2 प्रकारचे तुम्ही फील करू शकतात. 800 पण भरू शकतात आणि नॉर्मल पण त्याच्यावर तुम्ही फील करू शकतात. ठीक आहे. पुढचं हँडल तुम्हाला पण सेमच असणार आहे दिलेल्यामध्ये. मिरर पण तुमचे सेमच दिले असणार आहे. हे आपले केसचे सेलसाठी पण तुम्हाला बटन दिले असणार की जायला. पुढचा हँड तुमचा ऑलमोस्ट सेम असणार आहे. फक्त हा जो कन्सोल आहे आपला पहिला जो होता तो तुमचा होता क्लासिकमध्ये. आता हा तुमचा पूर्णपणे असणार आहे हा LCDमध्ये दिलेला असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच भेटेल आपलं ब्लूटूथ दिलेलं असणार आहे आणि कॉलिंग कंट्रोल दिलेली असणार आहे म्हणजे इन्कमिंग कॉल अलर्ट SMS अलर्ट ही तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला नॅव्हिगेशनचं तर दिलेलं असेल नॅव्हिगेशन तुम्हाला भेटणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढं दिलेलं असणार आहे. आणि वरती बघा इकडे तुम्हाला RP मीटर दिलेलं असणार आहे. डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे. ठीक आहे. हे आपला ट्रिप A ट्रिप B आपल्याला सर्कस होतं या ठिकाणी. ठीक आहे. ट्रिप A ट्रिप B फुल टँकमध्ये तुमची किती रेंज भेटते ते पण होते. तुमची इकडच्या तुमची फ्यूलची कमी दिली असेल साईडला. न्यूट्रल लाईट आहे. ठीक आहे. हेडलाईटचे आपले कंट्रोल दिले असेल. इंजिन लाईट आहे इकडच्या साईडला. ठीक आहे. ABS तर आपण ऑन ऑफ करू शकतो यामध्ये. ठीक आहे. याच्यात तुमचे 5 लाईट दिली असणार आहे. हेडलाईटचे कंट्रोल 5 लाईट दिली असणार आहे. इथे तुमचं हे याला कंट्रोलला सॉरी या कन्सोलला तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी बटन दिले असणार आहे. ठीक आहे. टर्निगेटर लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार आहे. इकडे साईडला हा पण पार्ट तुम्हाला सेमच असेल पण त्याच्यात तुम्हाला इकडे साईडला तुम्हाला थोडंसं हा कार्बन फायबरचे तुमच्या डिझाईनमध्ये दिले असते हा कन्सोल आजूबाजूला या ठिकाणी. ठीक आहे. हा पण पार्ट तुम्हाला सेमच असेल. तुम्हाला चावी दाखवून देतो. चावी पण तुमची सेमच असणार आहे. नॉर्मली की जशी होती पल्सरची तशी तुम्हाला सेमच असणार आहे यामध्ये दिलेली. ठीक आहे. टाकी तुमची असणार आहे 15 लिटरपर्यंत टँक पॅड असणार आहे. ही सिंगल सीट आहे. तुम्हाला स्प्लिटिंगमध्ये पण जसं तुम्ही ती घेऊ शकता. ठीक आहे. फक्त हे जे असणार आहे आपलं हँडल पण तुम्हाला सेमच भेटेल तुम्हाला तसंच. ठीक आहे. हे तुमचं स्प्लिटमध्ये असणार आहे हँडल. 180ची ब्रँडिंग तुम्हाला भेटून देईल. ठीक आहे. कार्बन फायबरची ब्रँडिंग थोडी इथं देत नाही घ्यायला. ठीक आहे. हा पार्ट आहे तुमचा असणार आहे. इंजिन काउच्या ठिकाणी तुमचा हा पार्ट फायबरमध्ये दिलेला सिंगल. ठीक आहे. सेंटर स्टँड आहे आणि सायलेन्सरची जी पण असणार हा पार्ट आहे हा तुमचा सेममध्ये दिलंच नाही मेटलमध्ये दिलंच नाही. की आपले रिअरचा जो पण असणार आहे व्ह्यू हा तुमचा हा सेमच असणार आहे. LED तुमचा हा LED सॉरी बोलतोय हे पण तुम्हाला सेमच दिली असणार. ठीक आहे. रिफ्लेक्टर आहे. नंबर पण तुम्हाला दाखला दिली असणार की जायला. पाठीमध्ये तुम्हाला डिस्प्ले दिलेली असणार आहे ही याची 230 mm दिली असणार आहे. सेंट्रल तुम्हाला दिली असणार ABS प्लेट दिलेली असणार आहे. ठीक आहे. बायब्याची कॅलिबर आहे. आणि टायरची तुमची साईज असणार आहे CHचे टायर तुम्हाला यामध्ये दिलेले असतील. टायरची साईज मला पर्यंत बघू कुठली 120 80 17 दिले असते हे टायर पार्टिंगचे. आणि फ्रंटचे पण दाखवून देतो. फ्रंटचे तुमचे पण टायर जे असणार आहे तुमचे फ्रंटचे टायर असणार आहे हे 90 17 तुमचे असणार हे ऑलवेज. ठीक आहे. आणि रिंगवरती तुम्हाला असे ग्रेमध्ये आणि रेमध्ये तुमचे रेडमध्ये तुमची हे दिली असणार रिफ्लेक्टर त्यामध्ये. ठीक आहे. या ठिकाणी इकडनं पण दाखवतो तुम्हाला गाडी हे बघा इथं तुमचा हा पार्ट लेगार्डचा असणार आहे. तुमचे 5 स्पीड तुम्हाला हा मॅन्युअली गिअरबॉक्स दिलेला असणार आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईड असेल बाकीचं तुम्हाला दिलेलं असणार सर्व ऑफ साईडला. साईड तुम्हाला इंजिन कट ऑफ दिलेलं असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पॉवर अँड टॉर्क ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. फक्त डिझाईनमध्ये आणि थोडंसं तुम्हाला फीचरमध्ये तुम्हाला थोडंसं चेंजेस असणार दिलेले आहे.
गाडीमध्ये अजून तुम्हाला फीचर दाखवतो. हे बघा, यामध्ये तुम्हाला आधीच्या मॉडेलमध्ये मोबाईलला चार्ज करण्यासाठी इथं पोर्ट भेटत नव्हता, पण आता तुम्हाला या गाडीमध्ये तुम्हाला पोर्ट भेटत जातो. ठीक आहे, पण हा तुमचा पोर्ट जो असणार तो टाईप एमध्ये असणार दिलेला, USB पोर्टमध्ये दिलेला नाही, टाईप सीमध्ये तुम्हाला पोर्ट भेटणार नाही. 4 स्टोक एअर कोल्ड सिंगल सिलेंडर फ्रंटला म्हणजे तुमची सिच्युएशन असणार फ्रंटला टेरिसमध्ये 37 पर्यंत, रिअरला असणारे ट्विन शॉक ऑप्शन तुम्हाला दिले असणारे, गॅस फिल्ड विथ कॅनिस्टर. आता मी तुम्हाला गाडीचा साऊंड ऐकवतो कसा येतो. चालू करूया पहिले. सध्या शोरूमच्या आतमध्ये गाडी असल्यामुळे तुम्हाला फक्त साऊंड ऐकून दिला गाडीचा कसा येतो. ऑल तुमचा वेगळा असणार, थोडासा 0.80 हरकत असणार. आधीचे जी बरोबर आमच्या आत्ताच्या बरोबर तुम्हाला थोडंसं चेंज असणार आहे साऊंडमध्ये. ठीक आहे, आणि गाडीची तुम्हाला प्राईस जी असेल तुम्हाला ती सर्व डिस्ट्रिक्ट आणि सिटी वाईज तुम्हाला वेगळी असणार दिलेली. कल्याणमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटेल कृष्णा बजाज, आपल्या मारुती सुझुकीच्या शोरूमच्या बरोबर बाजूला तुम्हाला हा शोरूम भेटेल सिंडिकेटच्या ठिकाणीच. ठीक आहे, कॉन्टॅक्ट डिटेल आणि ॲड्रेस तुम्हाला शोरूमच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मोबाईल दिले असेल, तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट इन्क्वायरी करू शकतात. आणि गाडीची जी पण प्राईस आहे तुम्हाला ती सांगतात किती असणार आहे. ती ऑन रोड प्राईस 1,49,500 रुपयापर्यंत तुम्हाला गाडीची ऑन रोड प्राईस असणार आहे. ठाणे जिल्ह्यात तुम्हाला शोरूम भेटेल कल्याण वेस्टला. आणि एक्सेसरीजच्या बाबतीत तुम्हाला असणार आहे हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, इन्शुरन्स, नंतर मग INDची नंबर प्लेट भेटून जाईल तुम्हाला. आणि तुमचं जे एक्सेसरीचा पार्ट तुम्हाला तो भेटून जाईल. ठीक आहे, जो असेल तो. हे आणि ब्लिंकर पण तुमचे हे दिलेलेच नाही, LED मध्ये दिलेच नाही जायला पण पाठीमागे. आणि चेन ड्राईव्हचे जे पण कवर आहे तुमचं हे फायबरमध्ये दिलेच नाही जायला. ठीक आहे, आणि लुब्रिटिंग करण्यासाठी चेनला तुम्हाला लुब्रिटिंग करण्यासाठी किंवा क्लीन करण्यासाठी तुम्हाला भरपूर पुढे स्पेस दिलेली या ठिकाणी. आणि बॉक्स सीटामध्ये तुमचे जसं हे आपल्या फ्रेम दिलेली सगळी जायला. गाडीचं तुम्ही लुक बघू शकतात की तुम्हाला आजची जी 180 होती पल्सरची तुम्हाला सेमच असणार आहे, फक्त तुमची डिझाईन, ग्राफिक आणि फीचर्स याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं चेंजेस दिले असेल. आणि काही म्हणजे ब्लिंकर आणि हेडलाईट तुमचे हे पूर्णपणे दिलेले असणार LED मध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला जो लुक आहे गाडीचा तुम्हाला ऑलमोस्ट सुद्धा सेमच असणार आहे, ओल्ड मॉडेलसारखाच दिले असणार आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक आणि फीचर आणि आपले जे आपल्या ब्लिंकर आणि हेडलाईट तुमचे जे असणार तुमचे ते चेंज झालेले असणार आहे. आधीच्या प्रमाणे तुम्हाला हेडलाईटमध्ये देतं आणि आताच्या प्रमाणे तुम्हाला असणार पूर्णपणे LED मध्ये दिलेली असणार आहे. पूर्णपणे गाडीची लुक पण एकदम चेंज झालेली आहे आणि डिझाईन पण एकदम चेंज झालेली आहे. पण असणार ग्राफिकमध्ये मेन म्हणजे तुम्हाला चेंज असणार आहे. आणि ही अशा प्रकारची ग्राफिक तुम्हाला पल्सरची जी पण जे 125 जी असणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. 150मध्ये पण दिली असणार आहे. सेमच तुमची आपली ही असणार आहे 220F, त्यामुळे तुम्हाला सेम अशी ग्राफिक दिली असणार आहे टँकच्या वरती. ठीक आहे, गाडीचं तुम्हाला डायमेन्शन ऑलमोस्ट तुम्हाला सेमच असणार आहे, काही चेंजेस नाही आहे. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ दिलेली असणार आहे 2035 mm, ग्राउंड क्लिअर असणार आहे 165 mm, हाईट दिलेली असणार आहे 1115 mm, विथ दिलेली असणार आहे 765 mm, व्हील बेस दिलेली असणार आहे 1340 mm, कव्हर दिलेली असणार आहे 156 kg. यामध्ये तुम्हाला 4 कलर असणार आहे, गोल्ड, ब्ल्यू, ग्रे आणि रेड कलर. चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडी घेऊन पुढच्याच व्हिडिओ आत्तापुरता मी हा व्हिडिओ सांगतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस तुम्हाला दिली असणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही ते जाऊन डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. कल्याण वेस्टला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. कृष्णा बजाज मारुती सुझुकीच्या शोरूमच्या बरोबर बाजूला तुम्हाला हा दिलेला असणार आहे अरेनाच्या बाजूला. आणि सध्या शोरूमच्या आतमध्ये बघा पल्सरची 180 पण आहे, 150 पण आहे, N सीरीजची पण मॉडेल आहे, NS मॉडेल पण आहे, आणि जी आपली RS मॉडेल आहे 200 ती पण तुम्हाला सध्या शोरूममध्ये अवेलेबल आहे. आणि NSची 160 पण आहे, NS सिरीज या सर्व मॉडेल तुम्हाला सध्या शोरूममध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्हाला कोणत्या पण गाडीची तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही इथं येऊन करू शकतात. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडीवर पुढच्याच व्हिडिओ आहे. आत्तापुरता मी हा व्हिडिओचा संपवतो. आणि जे लोक माझ्या चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि बाजूची पेजची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून द्या, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ.